राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, तुमच्याकडे या दोन रेशन कार्डपैकी कोणतं जरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन धान्यासोबतच प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये अनुदानाच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर रेशनधारक असाल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु हा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 3 प्रकारचे रेशन कार्ड आहेत। त्यातील फक्त 2च रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे मिळणार आहेत। बघा, राज्यामध्ये पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे आणि पांढरे रेशन कार्ड आहे। त्यातील पांढऱ्या रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे मिळणार नाहीत। फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। परंतु यासाठी तुमच्याकडे 2 कागदपत्रे असावी लागणार आहे, तरच तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला 9,000 इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। जर तुम्ही रेशनधारक असाल आणि तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती पैसे मिळवायचे असतील तर तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा असायला पाहिजे। तर ती पात्रता काय आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, राज्यातील सर्व रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे मिळणार नाहीत। फक्त तुम्हाला सांगितलेल्या पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत। परंतु हे पैसे स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये मिळणार आहेत का, तुमच्या खात्यामध्ये थेट बँकेमध्ये जमा केले जाणार आहेत का, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु हे पैसे मिळवण्यासाठी जी पात्रता सांगण्यात आलेली आहे ती पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, पात्रतेच्या पहिल्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या नागरिकांचे रेशन कार्ड 6 महिन्यांच्या अगोदरचे आहे त्याच नागरिकांना या रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। नवीन रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार नाही। सरासरी तुमचे रेशन कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेले असावे तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। जर तुम्ही नवीन रेशन कार्ड काढायचा प्रयत्न केला आणि याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही। ज्या नागरिकांचे, ज्या कुटुंबधारकांचे रेशन कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेले असेल त्यांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच पात्रतेचा दुसरा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्या नागरिकांच्या रेशन कार्डवरती कुटुंब प्रमुखाचे नाव आहे आणि ज्या रेशनधारकांकडे 12 अंकी RC नंबर आहे त्याच नागरिकांना, त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरती प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। म्हणजे सर्वात प्रथम तुमच्या रेशन कार्डवरती कुटुंब प्रमुखाचं नाव असायला पाहिजे, त्यानंतर तुमच्याकडे 12 अंकी RC नंबर सुद्धा असायला पाहिजे, तरच तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। बघा, पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे पात्रता लक्षात घेणं गरजेचं आहे। सोबतच तिसऱ्या पात्रतेच्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे रेशनधारक ग्रामीण भागामध्ये राहत आहेत त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे। बघा, रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये 9,000 इतकी रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्ही सुद्धा या पात्रतेच्या मुद्द्यांमध्ये बसायला पाहिजेत। सोबतच पात्रतेचा चौथा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्या रेशनधारकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच तुमच्याकडे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणारा उत्पन्न दाखला असायला पाहिजे। जर तुमचं उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्याचा कागदी पुरावा म्हणून उत्पन्नाचा दाखला सुद्धा काढायचा आहे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत। आता हे पैसे कसे मिळणार आहेत, कुठे मिळणार आहेत
त्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। सोबतच पैसे मिळवण्यासाठी जो पात्रतेचा शेवटचा मुद्दा आहे तो शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्या कुटुंबांकडे रेशन कार्ड आहे आणि त्यांच्याकडे नॅशनल बँकेचे, बघा नॅशनल बँकेचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, ज्या गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या मोठमोठ्या बँका आहेत त्या बँकेचे खाते असावे। म्हणजे तुम्ही रेशनधारक आहात, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर तुमच्याकडे नॅशनल बँकेचं बँक पासबुक सुद्धा असायला पाहिजे। त्याच खात्यामध्ये हे पैसे केंद्र सरकारच्या मार्फत जमाच केले जाणार आहेत। हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना माहिती आहे की त्यांना पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात। त्यामुळे जर तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे मिळवायचे असतील, प्रत्येक महिन्याला अनुदान सुरू करायचं असेल तर तुम्ही सुद्धा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। तर बघा, महत्त्वपूर्ण अशा ज्या पात्रता होत्या त्या पात्रता सुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत। परंतु पैसे मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जमा करायची आहे। तर ती कागदपत्रे कोणकोणती आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, सर्वात प्रथम आधार कार्ड झेरॉक्स लागणार आहे, परंतु ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे। सोबतच दुसरं कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजे पॅन कार्ड। बघा, पॅन कार्ड सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्यांनी पॅन कार्ड काढलेलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर पॅन कार्ड सुद्धा काढायचं आहे। सोबतच तिसरं कागदपत्र आहे मतदान कार्ड। मतदान कार्ड सुद्धा लवकरात लवकर काढायचं आहे। आणि शेवटचं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला। म्हणजेच तुमचा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असेल तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी अजून 4 कागदपत्रे आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, पाचवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे बँक पासबुक। म्हणजेच हे बँक पासबुक नॅशनल बँकेचं असायला पाहिजे। याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बडोदा आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, पोस्ट बँक आहे आणि ग्रामीण क्षेत्रामधल्या सर्व बँका आहेत। जर तुमचं खातं या बँकांपैकी असेल आणि तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्ही सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। सोबतच पासपोर्ट साईज 2 फोटो म्हणजे छोट्या आकाराचे 2 फोटो सुद्धा लागणार आहे। सोबतच रेशन झेरॉक्स म्हणजेच तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्याचा पुरावा देण्यासाठी रेशन कार्डचे झेरॉक्स सुद्धा लागणार आहे। आणि शेवटचं कागदपत्र म्हणजे रहिवासी दाखला। बघा, तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामधील पोलीस पाटील असेल, सरपंच असेल किंवा त्या गावामधील ग्रामसेवक असेल यांच्या नावाने रहिवासी दाखला सुद्धा भेटून जातो। तो रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे। बघा, पात्रता सांगितलेली आहे, कागदपत्रे सुद्धा सांगितलेले आहेत। परंतु हे पैसे मिळवण्यासाठी कशा पद्धतीने प्रोसेस करायची आहे, याची प्रक्रिया करायची आहे ते सुद्धा तुम्हाला स्पष्ट भाषेमध्ये तुम्हाला सुद्धा कळेल अशा पद्धतीने सांगणार आहे। तर बघा, रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी 5 कामे करायची आहेत। तर हे 5 कामे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, जे पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे सर्व कागदपत्रे घेऊन स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जायचं आहे। तुमच्या गावामध्ये स्वस्त धान्य रेशन दुकानदार असणार आहे, त्यांच्याकडे ही सर्व कागदपत्रे घेऊन जायची आहेत। त्यांच्याकडे 1-2 कागदपत्रे जास्त सुद्धा लागू शकतात। तुम्हाला सध्याच्या स्थितीला 8 कागदपत्रे सांगितलेले आहेत, परंतु याच्यामध्ये अजून 1-2 कागदपत्रे सुद्धा वाढू शकतात। तेवढे सर्व कागदपत्रे रेशन दुकानामध्ये घेऊन जायचे आहेत। बघा, पहिलं काम केलेलं आहे। आता दुसरं काम काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो, कारण स्वस्त धान्य रेशन दुकानदारांना सुद्धा याची माहिती पूर्णपणे नाही, त्यामुळे भरपूर रेशनधारक याच्यापासून वंचित राहिलेले आहेत। त्याच दृष्टिकोनातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व रेशनधारकांना याचा फायदा 100% होईल या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तर बघा, पहिलं काम तुम्ही केलेलं आहे। आता दुसरं काम काय करायचं आहे की स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये KYC करायचे आहे। बघा, पहिलं काम होतं ते म्हणजे सर्व कागदपत्रे घेऊन जायचे आहे। त्यानंतर स्वस्त धान्यामध्ये आपल्या रेशन कार्डची KYC करायची आहे। जर तुम्ही
KYC दरम्यान पात्र ठरलात, बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या वेळेस KYC होईल त्यानंतर तुम्ही जर KYC दरम्यान पात्र ठरलात तरच तुम्हाला हे पैसे सुरू होणार आहेत, अन्यथा KYC दरम्यान अपात्र ठरल्यास तुमचे रेशन कार्ड बाद होऊ शकते, तुम्हाला पुढील काही वर्षांसाठी रेशन कार्डचा लाभ घेता येणार नाही। सोबतच तिसरं काम सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, बघा तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करायचं आहे, कारण हे पैसे DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत। बघा ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारच्या स्कॉलरशिप असतील तर त्याचे सर्व पैसे DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतात, त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे। बघा महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केली, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम जे चौथं काम आहे ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये मेरा रेशन 2.0 हा ॲप डाउनलोड करायचा आहे। त्या ॲपवरती तुमच्या खात्यामध्ये किती पैसे प्रत्येक महिन्याला जमा होणार आहे ते सुद्धा तुम्हाला दिसणार आहे। बघा मेरा रेशन 2.0 हा गव्हर्नमेंट मान्यता असलेला गव्हर्नमेंटचाच ॲप आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा हा ॲप डाउनलोड करायचा आहे। त्यानंतर घरामधील जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड रेशन सोबत लिंक करायचे आहेत, म्हणजेच सर्व सदस्यांच्या नावाने पैसे सुद्धा मिळायला पाहिजे। त्याच दृष्टिकोनातून सर्व नागरिकांनी या गोष्टींचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।